श्री स्वामी समर्थ। जर तुम्हाला पितृदोष असेल तर फक्त हे 3 उपाय करा, मग पहा बदल, आयुष्यच बदलून जाणार। जर तुमच्या आयुष्यात काही प्रकारचा तणाव असेल, समस्या असतील, तुमची कामे होत नसतील, तर याचे कारण पितृदोषी असू शकते। त्यामुळे जर तुम्हाला पितृदोष असेल तर तुम्ही काही उपाय करणे आवश्यक आहे। सनातन धर्मात पितरांना एक विशेष असे स्थान दिले गेले आहे। त्या पितृदोषातून सुटका व्हावी आणि पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपाय करतात। पितृदोष आमच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या घेऊन येतो। जर कुंडलीत पितृदोष असेल तर तुमच्या आयुष्यात समस्या कायम राहतील। तसेच जर तुमच्यापासून तुमचे पित्रे आनंदी असतील आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळत असेल तर तुमच्या कुटुंबातील सर्व कार्ये यशस्वी होतील आणि सुख शांती कायम घरात राहील। पण जर पितृदोषाची समस्या असेल तर 3 उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। या 3 उपायामुळे होणार पितृदोषातून सुटका। 1. तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी टाकायला हवे। असे मानले जाते की पिंपळाच्या झाडात पितरांचा वास असतो। तसेच पिंपळाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालायला हव्यात। परिक्रमा केल्यानंतर झाडाखाली मोहरीच्या तेलाच्या दिव्यात काळे तीळ मिसळून छायादान केल्याने पितृदोषातून सुटका होते। 2. तसेच एका कलशमध्ये पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकून दक्षिण दिशेला अर्घ्य अर्पण करावा। याशिवाय पितृपक्षात श्राद्ध पिंडदान केल्यानेही पित्रे प्रसन्न होतात। जर व्यक्ती असे करतो तर त्याचे पितृदोष समाप्त होतील। तसेच पित्रे त्यांच्यावर प्रसन्न होतील आणि त्याला आशीर्वाद देतील। 3. पितृदोष असलेल्या व्यक्तीने रोज सायंकाळी स्वतःला शुद्ध करून मातीच्या दिव्यात तेल टाकून दिवा लावावा। तो दिवा घराच्या छतावर दक्षिण दिशेला ठेवून द्यावा। यानंतर पितरांना हात जोडून सुखी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करावी। मातीचा दिवा नसेल तर गायीच्या शेणापासून दिवा तयार करून तोही वापरू शकता। असे केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद येईल आणि तुम्हाला पितरांचा आशीर्वादही मिळेल। श्री स्वामी समर्थ।